आशिष खुळसंगे यांच्या विनामूल्य असलेल्या राजे गरबा उत्सवचे थाटात उद्घाटन। ठाणेदार अनिल बेहरानी यांच्या हस्ते उद्घाटन। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची उपस्थिती लक्षणीय। दिनांक 3 ऑक्टोबर पासून ते 11 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे। त्या निमित्ताने वसंत जिनिंगड प्रेसिंग फॅक्टरी लिमिटेडचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे युवा नेते आशिष खुळसंगे व मारेगावचे गौरी शंकर खुराना यांच्या आयोजनातून वणी येथे भव्य राजे गरबा उत्सव 2024 ला सुरुवात करण्यात आली। सदर राजे गरबा उत्सवाचे उद्घाटन सायंकाळी 7:30 वाजता वणीचे लोकप्रिय ठाणेदार अनिलजी बेहरानी यांच्या हस्ते करण्यात आले। सदर उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी आयोजक आशिष खुळसंगे, गौरी शंकर खुराना, काँग्रेसचे डॉक्टर मोरेश्वर पावडे, ॲडव्होकेट घनश्याम पावडे, अरुण बोबडे, रवी धानोरकर, ठाकूर, बंटी ठाकूर, संध्या बोबडे, श्यामा तोटावर इत्यादी अनेक पदाधिकारी हजर होते। सदर गरबा उत्सवाकरिता आतापर्यंत 157 स्त्री पुरुषाची नोंदणी झाली आहे। त्यामध्ये बहुतांश लहान मुलं-मुली सुद्धा आहेत। पहिल्या दिवशी ब्याच गरबा कलाकारांनी हजेरी लावली होती। विशेष म्हणजे सदर गरबा उत्सवामध्ये भाग घेण्याकरिता आयोजकांनी खेळाडूकडून कोणत्याही प्रकारची फी घेण्यात आली नाही हे विशेष। त्यांनी सुद्धा लाखोंची बक्षीस ठेवले आहे। पण त्यांनी स्त्री असो पुरुष असो, लहान मुलं-मुली असो की कोणीही इच्छुक व्यक्ती असो, त्यांच्याकडून 1 रुपयाची सुद्धा प्रवेश फी घेतली नाही। याशिवाय कपल फी किंवा सीजन पास फी, आमकी फी, तमकी फी किंवा बघणारे येणाऱ्या लोकांकडून सुद्धा कोणतीही फी वसूल केली नाही। गरीब असो किंवा श्रीमंत असो सर्वांसाठी खुले आणि मोफत। त्यामुळे आशिष खुळसंगे व गौरी शंकर खुराना यांचे वणी शहरात कौतुक होत आहे। त्यांनी गरबा नृत्यमध्ये भाग घेण्याकरिता प्रवेश फी ठेवता सर्वांना संधी उपलब्ध करून दिली। त्यामुळे कोणत्याही इच्छुक खेळाडूकडून वणी शहर व परिसरातील गरीब कुटुंबातील स्त्री पुरुषांना तसेच गरबा खेळाची आवड असून फी भरू गरिबांच्या मुला-मुलींना गरबामध्ये भाग घेण्याची संधी मिळाली ही मोठी गोष्ट। त्यामुळे योग्य पैसा योग्य व्यक्तीच्या कामासाठी लावला गेला असे म्हणता येईल। त्यामुळे गरीब सर्वसाधारण परिस्थितीतील गरबा नृत्य खेळाडू व बघण्यासाठी येणारे प्रेक्षक वर्ग आयोजकावर खूप खुश आहेत। प्रसंगी उद्घाटक म्हणून वणीचे ठाणेदार अनिल बेहरानी यांनी आपल्या भाषणातून राजे गरबा नृत्य उत्सवामध्ये खेळण्याकरिता सर्वांना मोफत प्रवेश दिल्याबद्दल व खेळ बघायला येणाऱ्या प्रेक्षकाकडून देखील कोणतीही फी आकारल्याबद्दल व आयोजकाच्या दिलदारपणाबद्दल समाधान व्यक्त केले। तर डॉक्टर मोरेश्वर पावडे यांनी देखील आपले विचार मांडले। सदर विजेत्या खेळाडूकरिता अ ब गटामध्ये प्रथम बक्षीस इलेक्ट्रिक स्कूटर, 3 गटाकरिता 3 वॉशिंग मशीन, मिक्सर, सोन्याची नथ, उत्कृष्ट परफॉर्मन्स करिता 2 सायकली इत्यादी अनेक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे। त्याप्रमाणे दररोज स्पर्धकाकरिता बक्षिसाचे वितरण होणार आहे। विजेत्या स्पर्धकांना दररोज 1 पैठणी देण्यात येणार आहे। सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने दिनांक 4 ऑक्टोबर रोजी हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे, 9 ऑक्टोबर रोजी हास्य जत्रा फेम शिवाली परब, 10 ऑक्टोबर रोजी अप्सरा आली घरा फेम सोनाली कुलकर्णी इत्यादी उपस्थित राहणार आहेत। विशेष म्हणजे सर्व गरबा खेळाडू करिता आशिष खुळसंगे व गौरी शंकर खुराना ह्या आयोजकांनी सर्वांकरिता जेवणाची व्यवस्था केली होती। तसेच सदर जेवण हे दररोज येत्या 11 ऑक्टोबर पर्यंत देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले। सदर कार्यक्रमाकरिता आयोजकांनी अनेक मित्रमंडळींना तसेच आवर्जून पत्रकारास बोलावून सन्मानित करण्यात आले व सर्वांकडे लक्ष ठेवून जेवणासाठी आग्रह करताना बघितले आहे। आवश्यक खर्चामध्ये आयोजकांनी सर्वसाधारण गरीब माणसाला गरबामध्ये विनामूल्य सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली व दररोज सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केली। त्याबद्दल प्रेक्षकांनी व खेळाडूंनी आयोजकाचे अभिनंदन केले आहे। याबाबत आयोजक आशिष खुळसंगे व गौरी शंकर खुराना यांची मुलाखत घेण्यात आली आहे। सदर मुलाखत आम्ही प्रसारित करीत आहोत। वणी प्रतिनिधी बाळासाहेब खैरे, न्यूज 24,
आपकी आवाज। हा, गौरी शंकरजी, तुम्ही हे सांगा मला की आज वणीमध्ये 3 ते 10 तारखेपर्यंत तुमचा 11 तारखेपर्यंत हा राजे गरबा दांडिया महोत्सव साजरा होत आहे. तो नेमका तुम्ही वणीमध्ये काय साजरा केला आणि मारेगावमध्ये का साजरा केला नाही, नेमका उद्देश काय आहे? वणीत या गरब्यासाठी एक क्राऊड आहे. मारेगावला तिथं असा क्राऊड नाही आहे, तिथं गरबा खेळणारे लोक नाही. आणि वणीत हा गरबा आमचा घ्यायचा उद्देश जनसामान्यासाठी होता. हे निःशुल्क ठेवले गेलेलं आहे. आमच्या इथं कोणत्याच प्रकारची एंट्री फीस वगैरे घेतल्या जात नाही. हे साधारण सामान्य माणसासाठी आहे. बरं, मला हे सांगा, वणीमध्ये गरबा नृत्याचे क्लासेस म्हणा प्रशिक्षण सुरू होत आहे आणि लोकांकडून त्या कलाकारांकडून पैसे घेत आहे आणि तुम्ही नेमके पैसे घेतले नाही आणि विनामूल्य तुम्ही हे सेवा देत आहे, बरोबर आहे? तर या संदर्भात तुम्ही कलाकाराविषयी काय असताय आणि काय म्हणायचं आहे तुम्हाला? आम्ही जेव्हा हे पैसे घेण्याची आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा आमचे मित्र आशिष भाऊ कुलसंगे, अध्यक्ष वसंतजींचे आणि आम्ही बसलो आणि चर्चा केली. काय अशा प्रकारचं जर पैसे घेऊन जर हे गरबा होत आहे तर आपण निःशुल्क ठेवावं बा. मग ओमभाऊ ठाकूर, बंटीभाऊ कोठारी, घनश्यामभाऊ पावडे हे सगळं मित्रमंडळीला बोलून आम्ही चर्चा करून या कार्यक्रमाची 5 दिवसात या कार्यक्रमाचं नियोजन लावलं आम्ही. बरं, मला हे सांगा, यानंतर देखील तुम्ही कोणकोणते उपक्रम राबविणार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये, असं कोणते काम करावंसं वाटते हे सांगा. वणी शहरात आरोग्य असो, शिक्षण असो किंवा कोणत्याही प्रकारचं सामाजिक कार्यात आम्ही नेहमी आमच्यासोबत आमचे सहकारी, आमचे मोठे बंधू, आमचे सगळे मित्रमंडळी आम्ही सदैव तत्पर आहोत. धन्यवाद. तुम्ही न्यूज 24ला मुलाखत दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. थँक्यू. मला सांगा, आशिष कुलसंगे, तुम्ही वणी विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उभरते नेतृत्व पुढे आलेले आहे, नव्हे तर युवा नेता म्हणून तुम्हाला जनसामान्यातून मान्यता मिळाली आहे. अशा परिस्थितीमध्ये हा जो राजे गरबा नृत्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे, नेमका हा पक्षाच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने आहे की स्वतंत्र आयोजक म्हणून घेतलेला आहे? नाही, हा कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रम आणि याच्यामध्ये पक्ष यायला नको, त्यामुळे आम्ही राजे गरबा महोत्सव हा कुठल्या पक्षाच्या नावावर नाही, तर एक जनसामान्य लोकांना खेळता आलं पाहिजे, सामान्य मुलांना खेळता आलं पाहिजे यासाठी निःशुल्क असा हा राजे गरबा महोत्सव यावेळेस पहिल्यांदा चालू केला आहे. आणि फार चांगला प्रतिसाद, जवळपास 175 पार्टिसिपेट आज इथे पार्टिसिपेट झालेत आणि सगळ्यांनी मॅक्झिमम बक्षीस, जास्तीत जास्त बक्षीस, मोठे मोठे बक्षीस देऊन त्यांचं आम्ही स्वागत केलं आणि फर्स्ट, सेकंड, थर्डचे 3 कॅटेगरी करून आणि फार सुंदर असा गरबा झाला आणि खूप चांगल्या लोकांनी, वणीकरांनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे पण आभार मानतो. आणि पहिला दिवस असताना सुद्धा फार पब्लिक होती आणि अशीच पब्लिक येतात. 9 दिवस राहणारे आमच्याकडे भरत गणेशपुरे सिनियर आर्टिस्ट येणार आहे, आमच्याकडे सोनाली कुलकर्णी मराठी ॲक्ट्रेस आहे ती येणार आहे, आमच्याकडे शिवाली परबसुद्धा जी हास्यजत्राची एक चांगला फेस आहे ती सुद्धा येणार आहे. आणि खूप चांगला असा गरबा आणि सामान्यातले सामान्य लोक, मुली, लेडीज, महिलासुद्धा खुश झाले की आम्ही पहिल्यांदा इकडे या गरबाचा प्रॅक्टिस पण केली तुमच्याकडे आणि आज तुमच्याकडे खेळलो सुद्धा. तर फार चांगला कार्यक्रम इथे झाला. मला हे सांगा की वणी शहरामध्ये ठिकठिकाणी जे गरबा नृत्य आहे, दांडिया, तिथे पैसे घेऊन त्यांना कलाकारांना संधी देत आहे किंवा कलाकारून घेत आहे, असं एक लुटले म्हणणार नाही पण फी ठेवली आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जे दांडियाचं म्हणा की गरबा नृत्याचं आयोजन करण्यात आलं आहे, पण कोणत्याही कलाकारांनी कोणतीही फी घेतलेली नाही असे दिसून येते. नेमका तुमचा उद्देश काय होता याच्यामध्ये? आमचा उद्देश एकच आहे की सामान्य लोक फीज वगैरे कोण काय घेता याची मला माहिती नाही, कल्पना नाही, परंतु आमचं असं होतं की हे एक गरबा आहे, एक महोत्सव आहे, नवरात्रीच्या निमित्त 9 देवींचा एक रूपामध्ये हा महोत्सव असतो नवरात्रीचा. त्यामुळे हा याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं फीज वगैरे हा आमच्या तरी तोफाला पटत नसल्यामुळे आम्ही तो न घेता निःशुल्क ठेवलेला आहे. आणि कोणी काय घेतं याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, पण आमचा गरबा हा निःशुल्क आहे आणि फार चांगल्या पद्धतीने आम्ही अरेंज करण्याचा प्रयत्न करतो आहे. बरं, या कार्यक्रमासाठी तुम्हाला कोणाकोणा योगदान आणि सहकार्य मिळालं या संदर्भात सांगा. बरेच आहे, मी नाव जितके घेतले तितके कमी आहे, इतकं जास्त लोकांचं सहकार्य इथे लाभलेलं आहे. आमचे गौरीभाऊ आहे, बाकी सगळी टीम आहे, म्हणजे नाव घेतलं ते कमी राहील इतकी सगळी टीम आमच्या सोबत आहे आणि पाठीशी आहे आणि फार चांगला कार्यक्रम होता. भविष्यात येणाऱ्या दिवसात फार चांगला कार्यक्रम. बरं, मी यात प्रसंगी मी तुम्हाला एक राजकारणी प्रश्न विचारू का? मला सांगा, तुम्ही वणी विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक दिवसापासून काम करत आहे, सोशल वर्क करत आहे, अशा संदर्भामध्ये तुमची वणी विधानसभा मतदारसंघाची तुमची तिकीट मिळाली, तुम्हाला राहण्याची शक्यता आहे का की कसे?
नाही, तिकीट पक्षाने जर दिली तर नक्कीच लढू. आम्ही मान्य कासार साहेब आणि प्रतिभाताईंच्या नेतृत्वात काम करतो. साहेब आमचे नेते साहेब आहेत, साहेबांसाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि पक्षाने जर तुम्हाला चान्स दिला तर मी नक्कीच विधानसभा लढेन. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही न्यूज 24ला मुलाखत दिल्याबद्दल आम्ही आपल्या